यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। बीड आणि परभणीतल्या घटनेसंदर्भात मराठा क्रांती मोर्चाची पुण्यामध्ये पत्रकार परिषद आहे। या घटनेसंदर्भात होणाऱ्या आरोपांवर मराठा क्रांती मोर्चा उत्तर देणार आहे। आज दुपारी 1:30 वाजता पुण्यामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे। तर परभणी आणि बीडच्या घटनांसंदर्भात मराठा क्रांती मोर्चा सरकारकडे काही मागण्या ठेवणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। बीड आणि परभणीमध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत, बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली, तर परभणीमध्ये एका आंदोलकाचा कोठडीमध्ये असताना मृत्यू झाला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाची पुण्यामध्ये पत्रकार परिषद आहे। तर दुपारी 1:30 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे। त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये आता मराठा क्रांती मोर्चाकडून काय भूमिका मांडली जाते आणि त्यांच्यावर होणारे जे आरोप आहेत त्याच्यावरून काय उत्तर दिलं जातं, याशिवाय सरकारकडे काय मागण्या केल्या जातात तेही बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।